चार संस्कार आपण खालच्या लेक्चरला पाहिले. गर्भधान म्हणजे त्या आईला लक्षात येते की बाळ म्हणजे पुंसव म्हणजे काय पाहत आपण त्यांच्या काय इच्छा राहते त्या. आणि सीमंत म्हणजे संस्कार करतात. ठीक आहे. सुगंधित द्रव्य जास्त म्हणजे जातकर्म म्हणजे काय करतात त्या बाळाला हे तीन जे संस्कार आहेत ते जन्मापूर्वीचे आणि हा जो चौथा जो तो काय पहिला आहे जन्मानंतरचा संस्कार. ज्या छोट्याशा बाळाला दही दूध आणि शहद यायचं काय करतात चाटण करतात. ठीक आहे. आणि परत काय सांगितलं होतं आणि एक गुप्त नाव दिलं जाते जसं काहीतरी असं काय सांगितलं. त्याच्यानंतर आहे नामकरण. नामकरण संस्कार. आता हा संस्कार आपण सगळ्यांवर झालेला आहे. तुमच्याकडे कसं कुणी आहे का हा संस्कार नाही झाला. मुलगा असो मुलगी असो हे तर जाऊ द्या. आपण आता एवढे लोक पागल झाले तर घरी घेतलेल्या कुत्र्याचे मात्रीचे पण संस्कार करावे लागले. त्याला पण नाव ठेवतात. काही एवढे जीवाने राहतात तर त्याचं जेवण पण करतात. त्याचा बर्थडे करणार नाही स्टेटसवर काय आहे त्याचा बर्थडे पण बनवतात. कुणाचा त्या पोचलेल्या कुत्र्याचा. ठीक आहे ठीक आहे हरकत नाही. चालते हे फक्त साऊंडसाठी होतं. साऊंड क्लिअर म्हणजे हौशी लोक जे राहतात ते कशाचं काय इव्हेंट करेल काय सांगता येत नाही. ज्याच्याकडे बिचाऱ्याकडे राहत नाही तर ते ॲक्च्युअल जे इव्हेंट राहतात ते पण करत नाही. ठीक आहे. आता एक नवीन ट्रेड पहिला दुसरा ते 5 स्टेटसमध्ये छोटंसं पोरगं ठेवलेलं जाते. त्याच्या साईडला 1 नंबर 2 नंबर उशीनं काढाल यानं काढाल बेडशीटनं काढाल है ना चालले ते नंबरवर. कोणी केक आणून करतात दर महिन्याला केक. म्हणजे आम्ही आठवत नाही आम्ही केक कापला असेल म्हणून. हां म्हणजे 20-25 वर्ष ग्रॅज्युएशनला आलं त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये कापला असेल मी पहिला केक. चंदन. ठीक आहे. पण आता काय होत आहे इव्हेंट जे केले जातात ते पहिल्या दिवसापासूनच इव्हेंट करणं चालू आहे. ठीक आहे. नामकरण. आता हा संस्कार जो आहे पहिला संस्कार जो आहे आपण सगळेजण काय करतो अनुभवतो. नामकरणाच्या वेळेस हा साधारणतः कुणी 8व्या दिवशी करतात कुणी 12व्या दिवशी करतात. ठीक आहे. बारसं ज्याला म्हणतो. ठीक आहे. तर 12व्या दिवशी करते म्हणते बारसं आपण असं म्हणतो. ठीक आहे. करायची एक प्रथा आहे 8व्या दिवशी 10व्या दिवशी 12व्या दिवशी की त्याच्यानंतर तुम्ही आपल्या हिशोबाने आपण नामकरण करू शकतो. ठीक आहे. म्हणजे काही जण सोय पाहतात दिवस बरोबर आहे का तो बेबी व्यवस्थित हाताळण्यालायक झाला आहे का. म्हणजे काही राहतात आता प्रीबॉर्न राहतात म्हणजे अगोदरच ते काय होतात जन्म घेतात म्हणजे ते दिवस पण पूर्ण घेत नाही त्याच्यामुळे ते लूज राहतात. तर त्याला व्यवस्थित होतपर्यंत काय करतात वाट पाहिली जाते. म्हणजे बारशाच्या दिवशी नाही काय म्हटलं तरी भरपूर लोक त्याला पकडतात. ठीक आहे. तर तेवढा एक वेळ घेतला जातो की तो व्यवस्थित झाला की ते बारसे करतात. तर बारसं जे नामकरण संस्कार आहे याच्यामध्ये नाव ठेवण्याचे काही नियम सांगले आहे मनुस्मृतीमध्ये. मनुस्मृती काय म्हणते नाव कसं ठेवायचं नाव ठेवण्याचा नियम. आता बघा नाव ठेवण्याच्या नियममध्ये ती पहिलं सांगते की 4 वर्ण आहे. आपण वर्ण शिकलोत 4 वर्ण कोणते कोणते तू कोणते सांगत होता कोणते आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. आता बघा याच्यात नावं कसे राहतात मजेशीर गोष्ट आहे. मी अनेकदा तुम्हाला बोलताना बोललोही असेल की नावं कसे. आता ब्राह्मणाचं नाव जे आहे ते मंगलसूचक म्हणजे ऐकल्या प्रसन्न झालं पाहिजे माणूस मंगलता दिसली पाहिजे. ठीक आहे. मंगलसूचक राहतात. क्षत्रियाचं नाव जे आहे ते बलसूचक म्हणजे ब्राह्मण मंगलसूचक आनंददायक क्षत्रिय
बलसूचक, म्हणजे ऐकल्या वीरता दिसेल. वैश्य, वैश्य धनसूचक. आणि आपण आपलं काय अरे माहीत ठेवा ना, आता लक्षात ठेवायचं. निंदनीय, निंदासूचक, निंदसूचक, निंदसूचक घ्या. म्हणजे ब्राह्मणाचं नाव ठेवायचं असेल तर कसं पाहिजे, मंगलता असली पाहिजे, मंगलसूचक असला पाहिजे. ऐकल्या प्रसन्नता आली पाहिजे. ऐका बरं, नावं, ब्राह्मणाची नावं काढा तुम्ही, हिरोचीच नावं काढा ब्राह्मणाच्या. त्याचाच आता ऋषभ कसं ठेवलं का, ऋषभ म्हणजे बैल. क्षत्रिय बलसूचक, वैश्य धनसूचक आणि शूद्र निंदासूचक. क्षत्रियाचे जे नावं राहतात ते कसे राहते, शौर्यवाचक राहतात. ठीक आहे, राठोड झाला. परत इकडे नाही आपल्याकडं ठाकूर झालं. कोणता, ठोंबरे. ठोंबरे तू कोणत्या ह्याच्यात येते, शूद्रात येते का कसा? तू पाय, शूद्र आहे, क्षत्रिय आहे. म्हणजे क्षत्रिय म्हणजे रक्षण करणारे, सैन्य वगैरे राहायचे नाही का. वैश्य म्हणजे व्यापार करणारे. शूद्र म्हणजे मग वरच्या तिघाची सेवा करणारे. ब्राह्मण कोण, तर पूजा अर्चना करणारे. ठीक आहे, तू कोणता आहे? क्षत्रिय ना, मराठा. आरक्षण मागू नको आता मग. ठीक आहे, क्षत्रिय म्हणजे मराठा, बरोबर आहे ते. ठीक आहे, आता याच्यात नावं पण काही उपाधी दिली आहेत. ब्राह्मणाचा उपाधी काय आहे, शर्मा. यांची क्षत्रियांची वर्मा. वैश्याची उपाधी आहे गुप्त आणि शूद्राची उपाधी आहे दास. आडनाव चेक करा म्हणजे तुमच्यात लक्षात येईल. मनुस्मृतीचे आपण बळी पडलो आहोत. आपले जुने नावं काढा. आता तर नावं ठीक आहे, आता युनिव्हर्सल झालं, कोणतंही नाव कोणीही ठेवू शकते. पण पूर्वीचे नावं काढा बरं. आपल्या आजोबाचं नाव घ्या, वडिलांच्या मित्राचं वगैरे नाव, धोंडू, दगडू, है ना. नावं विचित्र राहायची की नाही. आडनावं विचित्र आहे तर काही ना ॲफिडेव्हिट करून घेतलं, आडनाव बदलवून घेतलं. एवढे घाण घाण आडनाव होते. सालेकर, आता एक आंबोऱ्याचं आडनाव आहे सालेकर. शिवी आणि ठीक आहे, सालेकर. कुत्तर मारे, डुकरे, डुकरे आडनाव आहे, कुणबे आहेत, डुकरे आहे. कुत्रे आहे, कुत्तर मारे आहे, कुत्रे आहे. मांजरे आहे, वाघमारे. ठीक आहे, त्याला थोडं तरी बरं वाटते बा, काही तर नाही पण वाघ तरी मारत. ठीक आहे, कोल्हे आहे, आमचे साजी आहे कोल्हेले. लांडगे आहे, तुझा बोबडे आहे ना, बोकडे. खरवडे, विचित्र आडनाव आहे. म्हणजे एकदमच काय होते घाण. ही कोणाची देण आहे, मनुस्मृतीची, जे बाबासाहेबांना 25 डिसेंबरला जाडली. म्हणजे हे ते एक पहल आहे, छोटीच आहे. याच्यात फार बहुत घाण घाण आणि एकदमच वर्णद्वेषी लिहिलेलं होतं. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपण काय मनुस्मृतीचे नावासाठी तरी बळी पडलो. भयानक भयानक नावं आपली ठेवले. नंतरचा संस्कार आहे निष्क्रमण. नामकरण समजला. निष्क्रमण या नावावरूनच लक्षात येते आपल्याला काय म्हणायचं आहे. उपाधी लिहून घ्या. वर्मा, शर्मा, दास, नाही
गुप्त आणि दास. नाव सांगू का एक एक? वर्मा, शर्मा, सॉरी, शर्मा, वर्मा, गुप्त आणि दास. नाही, शर्मा, वर्मा, गुप्त आणि दास. पहिलं शर्मा घे, दुसरं वर्मा घे, तिसरं गुप्त घे आणि चौथं दास घे. नावही लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे ब्राह्मण, याची ब्राह्मण क्षत्रिय वैश्याची उपाधी होती, आडनावासारखं नाही का, आडनाव समजा. यज्ञदत्त शर्मा. कोण? शर्मा उपाधीचा यज्ञदत्त शर्मा. वर्मा उपाधी घ्या, विजय प्रताप वर्मा. वाटते ना क्षत्रियपणा नावात? विजय प्रताप, महाराणा प्रताप. ठीक आहे. गुप्त मध्ये घ्या, वसुभूती गुप्त. वसुभूती गुप्त. दीनदास. दीनदास. दीनदास असा आहे. गरीबदास. दीनदास म्हणजे गरीबदास. ठीक आहे. निष्क्रमण बघा, निष्क्रमण संस्कार म्हणजे निष्क्रमण, बाहेर काढताय. आता तो छोटा बेबी आहे, नाव वगैरे ठेवलं त्याचं, आणि त्याला त्या घरातून पहिल्यांदा बाहेर काढत आहे. मग बाहेर काढत असताना एक योग्य ठिकाण पाहून, म्हणजे जिथे सूर्यप्रकाश व्यवस्थित आहे त्या व्यवस्थित ठिकाणी, म्हणजे त्या बाळाला त्या ठिकाणीची इजा नको व्हायला. म्हणजे अगदीच बाहेर काढत तर कुठं हिल स्टेशनवरच खूप कडाड्याची थंडी आहे, जसं मसुरी आहे, जर तुमच्यापैकी कोणी पाहिलं असेल तर. तू पाहिलं ना रे मसुरी, केवढं गरम राहायचं तिकडं. तशा ठिकाणी ते नेलं एक 5-6 वर्ष महिन्याचं किंवा 10-12 दिवसाचं बाळ जर नेलं तर ते का होईल? त्या थंडीत लंबच होऊन जाईल. तग धरेल का? छोटासा बेबी तेवढ्यावरती हिल स्टेशन, म्हणजे ते काय म्हणतात निष्क्रमण, म्हणजे साधं आपण आपल्या घरातून बाहेर काढतो. पण ते बाहेर काढत असताना एक योग्य ठिकाण पाहून, यज्ञ करून, यज्ञ म्हणजे पूजा अर्चना करून, जे काय आपली इप्सित देवता आहे त्याचं अर्चन करूनच त्याला काय करायचं, बाहेर काढलं जायचं. तो संस्कार म्हणजे निष्क्रमण. म्हणजे साधं बाहेरही काढलं तरी एक संस्कार होता. आणि या संस्काराअंती ब्राह्मण जेवण असायचं. प्रत्येक संस्काराच्या अंती काय आहे? ब्राह्मण भोजन आहे. म्हणजे ब्राह्मणाला जेवण घालायचं यथाशक्ती. 100 घाला, 200 घाला, जेवढ्या ब्राह्मणाला तुम्हाला जेवण घालू वाटते तेवढं तुम्ही घालू शकता. एकालाही घालू शकता. ठीक आहे. पण ब्राह्मण जेवण बहुत महाग जाते, बहुत त्याच्या मिजाशी राहते, है ना. आता याला दुसरं आपण करतो का? निष्क्रमण संस्कार आहे का? आता जन्मच बाहेर होते. आता दवाखान्यात जन्म होऊन राहिला, तो 5-7 दिवस तिथेच राहते. ठीक आहे. म्हणजे हा सगळे जे संस्कार झाले आपण आपल्या सोयीनं आता बदलवले. निष्क्रमण आता काही राहिला नाही. बाहेर काढतो, फिरवतो, पण ते काही पूजा विजा करत नाही. त्यावेळी करायचे का? कारण की सगळं याला लॉजिक लॉजिक म्हणजे त्याने एक भीती होती का हे नाही केलं तर त्याला इजा होईल. भीतीच खूप होती ना. हे संस्कार जर केले नाही तर तो मुलगा दीर्घायुष्य होणार नाही, तो चांगला जगणार नाही. ठीक आहे. तो काय म्हणतो आपण त्याला, त्याची प्रगती होणार नाही. या काही ज्या गोष्टी आहे, न्यूनगंड जे होते ते सगळे चिटकलेले होते लोकांच्या बुद्धीला. तर ते काढण्यासाठी किंवा त्याच्यापासून दूर राहण्यासाठी, भीतीपासून मुक्त राहण्यासाठी हे सगळे संस्कार सांगितले एक एक. ठीक आहे. निष्क्रमण नंतर 7वा संस्कार आहे अन्नप्राशन. आता अन्नप्राशन या नावावरूनच समजते तुम्हाला का होते. त्याला पहिल्यांदा काय दिलं जाते? अन्न दिलं जाते. म्हणजे आईच्या दुधाच्या व्यतिरिक्त त्याला जे अन्न दिलं जाते तो अन्नप्राशन संस्कार. आता याच्यामध्ये म्हणतात की मुलगी जी आहे तिला 5व्या महिन्यात अन्न दिलं पाहिजे आणि मुलाला 8व्या महिन्यात. म्हणतात आपण मुलगा मुलगी राहू 6 महिन्यापर्यंत आईचं दूध राहते. त्याच्यानंतर मग आपण काय करतो, लिक्विड फॉर्ममध्ये अन्न चालू, जसं डाळीचं पाणी आहे,
किंवा ते आपण 4-5 डाळ मिळून तयार करतो, काय म्हणतो हॉर्लिक्स, किंवा ते परत हॉर्लिक्ससारखे एक शब्द आहे ते बनवून त्याला चारतात, सॅरलॅक्स नाही का, तर ते बनवून वगैरे चारतात त्याला. ते पोरगं मिजासी राहिलं तर खाल्लं नाही तर नाही खात. आमचं मोठं विचित्र, सगळ्याचेच पोरं राहते म्हणा, ते आमचंच म्हणून नाही, खायला मोठा त्रास करते. आत्ताच ते सांबार काढून ठेवते, म्हणजे एक वर्षात झालं, 1.25 वर्षाचा, त्याला जर चुकून जर समजा त्याच्या भातात किंवा याच्या सांबार गेला दशेचा, तर ते पूर्णच काढून टाकते. म्हणजे ॲलर्जी आहे का काय माहीत नाही, किंवा त्याला विचित्र वाटत असेल ते सांबार, स्पर्श त्याचा विचित्र वाटत असेल, किंवा केस गेल्यासारखा वाटत असेल. आपल्या तोंडात केस गेला तर आपला घास आतमध्ये जात नाही, तिथच्या तिथे घुमत राहते. मग जेव्हा लक्षात येते यार मला केस चावत आहो म्हणून, तर मग मोठी मजाच राहते आपली, तर होऊ शकते. पहिल्यांदा केलं जाते अन्नप्राशन. आणि याला परत तिथी, प्रत्येक याला तिथी दिली आहे. मंगळवार, शनिवार, वेर्ज सांगितलं आहे, नक्षत्र सांगितलं आहे, पण तेवढं आपण डिटेल जाणार नाही, कारण की नक्षत्राचा अभ्यास आपल्याला आता सगळे दिवस आपल्याला काय झाले सारख्या झाले. पण तो जो काळ होता तो सगळा याच्यानुसार चालणारा होता, पंचांगनुसार चालणारा काळ होता. तर हे जे सांगितले ते सगळं पंचांग. शनिवारला कोणताच विधी सांगितला नाही आहे, सगळं वेर्ज सांगितलं आहे. शनिवार, मंगळवार, शनिवार का तर शनी देवाचा आहे म्हणून, ठीक आहे, असेल तेही कारण असेल. अन्नप्राशन म्हणजे पहिल्यांदा मुलाला काय केलं जाते, अन्न दिलं जाते आईच्या दुधा व्यतिरिक्त. याच्यानंतरचा जो संस्कार आहे चुडाकरण. चुडाकरण बघा, चुडाकरण हा संस्कार बऱ्याचशा जणांवर झाला असेल किंवा काहींवर नसेल झाला. याला सगळं डोकं काय केलं जातं, मुंडन केलं जातं, ज्याला आपण जावड काढणं म्हणतो. जावड काढतो ना, 4-5 केस घेऊन काढतो, पूर्णच केस काढून छोटीशी शिका ठेवली जाते, चुट्टी ठेवली जाते छोट्याशा बाळाला. हा 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत करू शकतात संस्कार, ठीक आहे. म्हणजे त्याचे सगळे छोटेशी चुटी ठेवायची, बाकी सगळं शाकाल करून टाकायचं, चाटी करून टाकायची त्याला. याच्या मागचा हेतू काय होता, तो दीर्घायुष्य व्हावा. म्हणजे अगदी जन्मापासूनच्या आईच्या गर्भात जे होते केस, ज्या आलेले जे केस आहे ते केस होऊ शकते अनेक जंतू घेऊन असतील, ठीक आहे, म्हणजे आतमध्ये बसले असतील. बरोबर तर धुणं होते, परंतु आतमध्ये म्हणजे केसाच्या आतमध्ये नाही, असं चांगलं चिटकलेलं असेल, डॅन्ड्रफ वगैरे राहते है ना. आमचा जो बापू झाला होता ते इथूनच त्याला असं पांढरं मी म्हणलं हे असं कसं का जन्मलं पा, एवढं विचित्र दिसत होतं ते. मलाही मोठा म्हणजे म्हणते हे असं, आपण तेवढं एकदम एवढं तर पहिल्यांदाच पाहिलं मी. 1 मिनिटाचा मुलगा जो जन्मला आणि लगेच आणून दिला. याच्या अगोदर जे मुलं आपण पाहत होतो ते आरामशीर जातो जन्मल्याच्या नंतर, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या, मग ते हवा लागली का थोडं तरतर येऊन राहते. तुम्ही कोंबडीचं पिल्लू पहा, गाईचं पहा, कोणाचंही पहा, जन्मलं तर थोडं हे राहते, आणि जशी हवा लागते त्याला, म्हणजे पंचमहाभूतच आपल्याला खरे जे निसर्गातले पंचमहाभूत आहे तेच आपलं जीवन काय करतात पुढं नेते. तर जसं जसं हवा लागत गेली तसं काय होतं, तो हे होऊन जाते, म्हणजे आपण ज्याला खुलते तो. तर ते जे काही राहते मग आईच्या गर्भातून आलेलं, तर हे सगळं काय करते, ते केस काढल्यानं केसाला चिटकून असलेले काही जे काही जंतू असतील ते बारीक बारीक काय होतात, सगळे निघून जातात. वयवर्ष 1 ते 3 पर्यंत केला जातो हा संस्कार. आणि याच्या वेळी ती सेम पद्धत आहे, ब्राह्मण भोजन आहे, चांगल्या विधी पाहून, मतलब विधीपूर्वक आणि तिथी चांगली पाहूनच हा संस्कार केला जातो. आणि याचा हेतू जो आहे तो दीर्घायुष्य आहे. जर समजा याला काढले नाही तर असा एक हे होता, भाकीत होता की त्या मुलाला दीर्घ आयुष्य लाभत नाही, तो अल्पायुष्य होतो, कारण की सगळे जंतू जसेच्या तसे राहतात म्हणून असेल कदाचित, ठीक आहे. नंतरचं आहे, समजत आहे तुम्हाला, नंतर आहे कर्णवेध. हे सगळे नावावरून लक्षात येते. एक कर्णवेध म्हणजे कान टोचणे, कान टोचतात. आता याच्यातही पुन्हा मनुस्मृतीने गेम केला आहे आपला, नामकरणमध्ये आहे आणि इथे परत आहे, कान टोचायचे आहे. तुमच्यापैकी कोणाचं केलं आहे का कर्णवेध? तुझा झालाय, मग तुम्ही ते लावत नाही ना कानात, बारीगिरी काही तू लावला होते वागे आहे ना? कोण?
हा संस्कार आहे कशासाठी कान टोचत होते माहिती आहे? लग्न जुळावं म्हणून. म्हणजे तो 1 वर्षापासून तर आपण कधीपर्यंतही टोचू शकतो. असं होतं की जर कान जर टोचले नाही पोराचे तर त्याचं लग्न जुळत नाही. तुमच्यापैकी टोचले असेल काहींचे, ते छिद्र बुजून जाते आपण आपल्या लक्षात राहत नाही. ठीक आहे. मुलींचे तर आभूषण लावायला सुंदरता येण्यासाठी टोचतातच. ठीक आहे, तुम्हाला पर्याय नाही. आणि हे जे आहे ते कर्णवेद, आता पूर्ण 4 वर्ण आहे, त्या वर्णाला एक एक धातू दिला आहे. म्हणजे क्षत्रियाचं जर कान टोचायचं असेल तर ते सोन्याच्या तारेनं, सोन्याचा. ठीक आहे. आणि वैश्य किंवा ब्राह्मण याचं जर कान टोचायचं असेल तर चांदी. आणि तुमचे आमचे कान टोचायचे असेल तर लोखंड. तांबही नाही, लोखंडाचा तार. ठीक आहे. म्हणजे आपली परिस्थिती काय मनुस्मृतीच्या हिशोबानं एकदमच गेलेली. निपटारपेक्षाही निपटार आहे ना. म्हणजे दास, म्हणजे विचार करा, आता आपण ऐकून जरी आपल्याला असं वाटत आहे, हे जे लोक जगले असाल या फ्रेजमध्ये, म्हणजे सगळं काही सारखं आहे. त्यालेच्या 2 हात आहे, आपल्याला 2 हात आहे, बुद्धी कौशल्य सारखं आहे, सगळं व्यवस्थित असताना केवळ नीच जातीत जन्मलं किंवा शूद्र म्हणून जर हिणवलं गेलं असेल तर किती राग आला असेल, म्हणजे काय चीड निर्माण झाली असेल नाही का. तर त्या लोकांनी सहन केला. मला ते आमचे काकू सांगायचे की मला असं ओझीनं पाणी द्यायचं, मी पाहिलं म्हणे, अजून तो अनुभव घेतला. म्हटलं आम्हाला तर आमच्या वाट्याला तर असं काही आलं नाही, आम्ही कोणाशी तो व्यवहार केला नाही आणि कोणी आमच्याशी केला नाही. बाकी कोणी करतेत, अजूनही आहे. अजून काय डोक्यातून गेले का मग ते म्हाताऱ्या लोकांच्या? नाही गेलं. तेरवीचं खात नाही, मैतीले जात नाही, गोष्टी त्याच्या जुन्या लोकांच्या अजून. तर पाणी पण असं पिलं ओझूनं, म्हणजे ग्लास पण दिला नाही हातात. म्हणजे एवढी विदारक परिस्थिती. ते 80च्या दशकातली गोष्ट, आत्ताची. म्हणजे संविधान निर्मितीनंतरही जर अशी अवस्था असेल, म्हणजे ॲक्च्युअली संविधानानं समानता आणली होती तरी आजही काय होते, ही काही ठिकाणी वर्णव्यवस्था, जात व्यवस्था अजूनही आहे. रोटीबेटी व्यवहार करत नाही. तुम्ही पहा ना, एखाद्या मुलीनं एखाद्या खालच्या जातीचा, खालची जात कोणत्याच जातीला म्हणता येत नाही पण तेच म्हणतात, सो कॉल्ड म्हणतात, तसं जर झालं असेल तर केवढी मोठी आपत येते. मराठवाड्यात तर बहुतच भयानक परिस्थिती आहे. मारलेत का? पोराला, पोरीला? म्हणजे अजून सैराट आहेच तुमच्याकडे. नाही, सैराटाची स्टोरी ओरिजिनल स्टोरी आहे. ठीक आहे. कर्णवेद, कान टोचण्याचा विधी आहे, तिथी पाहायचं, विधीनुसार करायचा, आणि ब्राह्मण भोजन आहे त्याच्यानंतर, तो सोडायचं नाही लिहिताना. चेक करण्यावाल्याला बरं वाटलं पाहिजे आपल्याला जेवण भेटतंय म्हणून. आणि नंतर मग जी काही फ्रेज 3 अटी सांगितल्या आहे की क्षत्रियाचं सोन्याच्या, आणि ब्राह्मण आणि वैश्याचं चांदी, आणि शूद्राचा लोखंड. ठीक आहे. कर्णवेद संस्कार. विद्यारंभ, बघा विद्यारंभ आणि वेदारंभ आहे. एक आहे विद्यारंभ, नंतर आहे वेदारंभ. अच्छा, उपनयन दिलं आहे का? ठीक आहे. नंतर आहे ना विद्यारंभ. वेदारंभ आहे 12वा. विद्यारंभ म्हणजे हा शैक्षणिक पहिला संस्कार आहे, शिक्षणाला अनुसरून. म्हणजे त्या मुलाच्या मनात शिक्षणाविषयी आवड निर्माण करावी. म्हणजे वर्णाचं ज्ञान असेल किंवा अक्षरांचं ज्ञान असेल, बेसिक, तर ते जे होतं तर ते शिक्षण संस्कार म्हणून काय होता, विद्यारंभ संस्कार केला जायचा. म्हणजे विद्येविषयी गोडी लावणे. जर तसं केलं तर त्याही पोराला वाटतं की हे इव्हेंट होत आहे म्हणजे काहीतरी चांगलं आहे. आमच्या वेळी तसं काही नव्हतं. बालवाडीत असंच वडत घेऊन गेले, जी इच्छा नसताना तसं वाटलं हे शिक्षण म्हणजे खूप डेंजर गोष्ट आहे, तर जबरदस्तीनं टाकत आहे. तर ठीक आहे. तर याच्यामध्ये येते परत याचा सरळ हेतू आहे की वर्णाक्षराचं ज्ञान होणे, वर्णाचं ज्ञान होणे, संख्येचं ज्ञान होणे, बेसिक. बस आपण लहानपणी 1 ते 3 वर्षापर्यंत या गोष्टी शिकून जातो.
म्हणजे नर्सरीत जायच्या अगोदर आपल्या घरी आपल्याला सगळ्या ह्या गोष्टी शिकवतात. ठीक आहे, शिकवतात की नाही. तुम्ही ABCD आताची पिढी जी आहे ती आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून, सोबत राहणाऱ्यांकडून शिकते. आमची गत अशी होती की आम्ही ABCD 5व्या वर्गात शिकलो, ते शिक्षकाकडून, घरच्याकडून नाही. म्हणजे तोपर्यंत 5 वर्ष म्हणजे 7-5-12 जवळपास 11-12 वर्षाचं होतपर्यंत याचं काही ज्ञान होतं ABCDचं. आता पोरगं दूध पित नाही, जेवत नाही, तर त्याला ABCD लावून दिलं, व्हिडिओ लावून दिला का पाहते पण खाते पण, म्हणजे त्याच्या डोक्यात ते वर्ण चालले. तर हे जे आहेत तर तो हा जो आहे छोट्या अवस्थेत जेव्हा होता बाळ 1 ते 3 वर्षाचा, तेव्हापासून त्याला काय करायचे, विद्यारंभ संस्कार करायचे, जेणेकरून 3 वर्षात केव्हाही करू शकत होते. त्याचं ते सगळ्याची ऐपत बघून, क्वालिटी पाहून हा संस्कार विद्येची रुची लावण्यासाठी होता. नंतर आहे उपनयन. उपनयन संस्कार. आता उपनयन, उप आणि नि धातू आहे, ल्यूट प्रत्यय आहे. याचा अर्थ जो बालक जो आहे, शिशु आहे, त्याला गुरुच्या जवळ नेणे. आता उपनयनाचा अर्थ काय होतो, गुरुच्या जवळ नेणे. तो ब्रह्मचारी नाही, ब्रह्मचारी जे आश्रम आहेत त्या आश्रमाची सुरुवात समजा. त्याच्यात तो काय शिकणार, गुरुच्या जवळ जाणार, वेद अभ्यासणार, म्हणजे बेसिक वेद आहे, यम, नियम. यम म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी, ठीक आहे, आणि सगळ्या ज्या आहेत बेसिक गोष्टी ज्या त्याला क्वालिटी बाज बनवणार, म्हणजे त्याची प्रायमरी चेक केली जाणार. जसं आता नर्सरी आहे, KG1 KG2 आहे, तर हे सेम समजा उपनयन म्हणजे विद्यारंभ म्हणजे घरी शिकवायचं त्याला, आणि उपनयन म्हणजे शिक्षक आहेत, म्हणजे नर्सरीला टाकायचं, KG1ला टाकायचं. मग त्याचा तो पाया तयार होत होता फर्स्ट स्टँडर्डचा. ठीक आहे, त्यावेळी फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे वेगळं होतं. वेद अभ्यास होता, नीती अभ्यास होता, शस्त्र अभ्यास होता. मग त्याच्याविषयी त्याला तयार करायचं, म्हणजे जो कोणत्या कॅटेगरीचा आहे पाहून. 3 पैकी शूद्राला, आपल्याला तर त्याचा अधिकारच नव्हता. ठीक आहे, तिथं फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य तिघांनाच काय होता, शिक्षणाचा अधिकार होता. तर मग तो क्वालिटी चेक करायची आणि गुरु त्याला त्या टाईमला काय संस्कार करायचा. ठीक आहे, तर हा जो आहे उपनयन, गुरुच्या जवळ जाऊन शिकणे, म्हणजे वेद अध्ययन आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य तिघांनाच होता हा. आपल्याला त्याचा काही एक होता. परत द्विज, दुसरी एक कन्सेप्ट आहे, तुम्ही ऐकलं असेल कधी, द्विज. नॉर्मली आता मराठीत द्विज पक्षाला म्हणतात, पण द्विज म्हणजे 2दा जन्म घेणारा, द्विजीव असं होते, 2दा जन्म घेणारा. ठीक आहे, पक्षाला का बरं म्हणतात 2दा जन्म घेणारा द्विज? अंदाज लावा, एक तर्क लावा तुम्ही, पक्षाला का म्हणत असेल? हां, अंड स्वरूपात पहिला जन्म आणि मग त्या अंडातून जीव. ठीक आहे, लक्षात येते, द्विज 2दा जन्म होते. अंड स्वरूपात पहिला होते आणि नंतर मग त्याचा जीव स्वरूपात जन्म होतो. यांना का द्विज म्हणतात? परत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, त्यांना द्विज का म्हणायचे? एक तर नॉर्मल आपल्यासारखा जन्म होता तो, आणि नंतर मग जो उपनयन किंवा विद्यारंभन जो जन्म होतो, म्हणजे शिक्षण घेणं म्हणजे परत जन्म घेण्यासारखं आहे. ठीक आहे, दुसरा जन्म त्याला शिक्षण आलं, तर तो अधिकार फक्त तिघांनाच होता, शूद्राला नव्हता. ठीक आहे, मग हा उपनयन संस्कार फक्त तिघांवर केला जायचा, शूद्रांवर केला जात नव्हता, कारण की शूद्राला द्विज म्हणत नाही. आणि ब्रह्मचारीचं जे काही व्रत धारण करायचं ती इच्छा त्या मुलांमध्ये डेव्हलप व्हायची. नंतर आहे वेदारंभ. नावावरून लक्षात येते, काय म्हणते रे याला, सांगा तुम्ही आता. वेदाचा अभ्यास करणे. 4 वेद आहे, 4 वेदाचा अभ्यास करणे. तो कोण करायचा?
ब्राह्मण. ठीक आहे. वेदारंभमध्ये तो सगळा अधिकार कोणाला होते? ब्राह्मणाला होते. आता याच्यात ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात राहिलं तरी ठीक. चार वेद आता कोणी एक वेदाचा अभ्यास करे, कोण 2 वेदाचा अभ्यास करे, कोणी 3 वेदाचा, कोणी 4 वेदाचा. आजही वेदाचा अभ्यास केला जातो. म्हणजे मराठवाड्यात अनेक वेधशाळा आहेत जिथे वेद शिकवले जातात. दिल्लीमध्ये एक वेधशाळा आहे जिथे वेद शिकवले जातात. ठीक आहे. म्हणजे सगळे चुट्टीवाले आहेत तिथं. आपलं नाही कोणीच. आपलं राहिलं तर असंच मरते तिथं. मास्तर तरी बोलू बोलू माराल. जे आपले जे आहेत बाकीचे ते मग इथे मराठवाड्यातच भेटेल तुम्हाला वेदाचा अभ्यास. तिकडे दिल्लीमध्ये किंवा वाराणसी इकडे फक्त ब्राह्मणाची मुलं वेदाचा अभ्यास करायला. आपले असतील पण खूप रेअर. ठीक आहे. मग पण ज्याला इंटरेस्ट राहते, ज्याच्या घरामध्ये आजपर्यंत ते पूजापाठ चालले आहे, ती मुलं घेतात. अनेक वेधशाळा आजही चालू आहेत. आम्ही जायचो तर तो अगदी मंत्राचं उच्चारण या पद्धतीने वरती हात खालती ते मात्रावर राहते. 1 मात्रा 2 मात्रा की प्लूत आहे. ठीक आहे. या पद्धतीने ते ॲक्शन करायचे. म्हणजे पूर्ण मंत्र उच्चारण करायचे वेदातला आणि हे हात असा ठेवायचे असा आणि त्याला अप डाऊन इकडे तिकडे असं ते. मग काय मात्रा कोणती आहे तर ते उच्चार झाला. मात्रा जड असेल तर मला माहिती नाही कोणत्या मात्राचा उच्चार कुठं जायचा. एक लहान आम्ही संस्कृत शिकायला गेलो होते, ते लहान पोरं आपले करायचे. ते एक दिवस त्याचा हातच पकडून घेतला असा, मन बे म्हटलं मंत्र आता. तर ते नाही म्हणू शकलं. त्याचा जीव पूर्ण त्या हातात होता. तो म्हणे हात सोडा म्हणे, पटपट म्हणतो म्हणे. हात सोडले का तो हात धरला तर म्हणत नव्हता, कारण की तो पाठ कसा होता रट्टाफिकेशन तो लहानपणीपासून. आता एक तर माझ्या मेवण्याचं लग्न झालं, एक ब्राह्मण आला होता. त्या ब्राह्मणाला पाहून तर ते ब्राह्मणही वाटत नव्हतं. असाच लायनिंगचा शर्ट टाकून एक किसा तो होता शर्टाला, पण दुसरा शिवून घेतला होता मोठा. ते तर पोती गिती भरून अशी ना एवढं विचित्र विक्षिप्त अशी चुट्टी बांधून होता, मोठे केस. मी म्हणलं हा ब्राह्मण हो का ढिवर हो? दिसत तर ढिवरासारखंच आहे. एक तर त्याचं लव्ह मॅरेज होतं मेवण्याचं. त्या मेवण्याच्या भावाला म्हटलं यानं का ढिवराची पोरगी केली का काय? म्हटलं चाललं बाकी कोणी नाही, पण हा ब्राह्मण ढिवर वाटत आहे म्हटलं. आता आमच्या नदीच्या इकडेच होतं, जाडं टाकून दिलं असेल म्हटलं नदीत आणि आला असेल म्हटलं इकडे पूजा होते बा, तिकडे मच्छ्या सापडून राहते. म्हणजे एवढा विचित्र दिसत होता. ठीक आहे. तर तो ते आपल्या गावाकडचे आपले अनेक मराठी माणसं आहे जे पूजापाठ करतात, वाचतात. त्याला एकच प्रश्न विचारला मी, म्हटलं तुम्ही आता ही जे वाचता कथा वगैरे वाचता तर ते कुठं आहे म्हटलं, कोणत्या ग्रंथात सांगितले? तो म्हणे पुस्तक आहे ना म्हणे याचं सेपरेट. म्हणजे गृहपूजा करायचं वेगळं, त्या पुस्तकात सगळ्या लिहिलंच आहे म्हणे, आरत्या पूजा सगळंच लिहिलं आहे म्हणे. म्हटलं पुस्तक म्हणजे पाहते मार्केटमध्ये भेटते म्हणे ते पुस्तक. पुस्तक कोणतं? ज्याच्यात गृहप्रवेशाची कथा, ज्याच्यामध्ये मृत्यूचं असेल तर ती आहे का नाही, वेगवेगळं लग्नाचं असेल तर वेगळं, बारशाचं वेगळं, हे सगळं त्यांनी वेगवेगळं ठरवून दिलं आहे. म्हटलं हे नाही, मूळ कुठं आहे म्हटलं, मूळ सोर्स काय म्हटलं याचा? तो बहुत पुस्तक आहे म्हणे, त्याचे वेगवेगळे लेखक आहे म्हणे. म्हटलं आता याच्यात जर मी पुन्हा घुसलो तर हा परून जाईन, याची साली पूजा राहून जाईन, माझ्या नावानं बोंबलं. पहिलंच मला आम्हाला थोडे वेगळेच हे करतात ते इच्छा काय म्हणून. म्हटलं याचा बामण पडाला तर मला दोष भेटेल म्हणून मी चुप राहिलो. वेदारंभ म्हणजे वेदाचा आरंभ करणे, अभ्यासाला सुरुवात करणे. नंतर आहे केशांत. केशांत आणि हा रिपीट वाटेल तुम्हाला कोणत्या याला? चूडाकरणला. ठीक आहे. 2 संस्कार पाहू आणि मग थांबू. केशांत आणि सीमंत नाही, केशांत संस्कार. व्हिडिओचे नाही, थोडं 2 मिनिटाचे आहे, नंतर आपण फास्ट, कारण की विवाह मोठा आहे आपला. हा एक बघून घेऊ आणि मग थांबूला घेतो. ठीक आहे. विवाह त्याचे परत 4 प्रकार आहेत. तर चूडाकरण जो असा संस्कार होता, चूडाकरणमध्ये काय पाहिलं आपण की मुंडन करणे, थोडे केस ठेवायचं आणि पूर्णच त्याचं काय करायचं, मुंडन करणे. पण केशांत काय आहे? पूर्णच मालिश नाही रे, पूर्णच केस काढून टाकायचे, दाढी मिशीपासून हे सगळेच. ठीक आहे. म्हणजे दाढी मिशी आणि डोक्यावरची केस काढायचा तो संस्कार होता. आणि हा वर्ष
16 बघा, याच्यात परत वर्ष दिलं आहे. ब्राह्मणासाठी 16, क्षत्रियासाठी 22 आणि वैश्यासाठी 24. हा संस्कार ब्राह्मणाच्या कुठे 16व्या वर्षी, क्षत्रियाचा 22व्या वर्षी लिहून घ्या आणि वैश्याचा 24व्या वर्षी केलं जायचं. आणि ह्या संस्काराच्या अंती तो शिष्य काय करायचा, तो आचार्य जो आहे त्याला एक गाय द्यायचा दान. म्हणून या संस्काराला गोदान असे देखील म्हणतात. गाय करायचं, दान करायचं एक. ठीक आहे. केशांतमध्ये वय वर्ष लक्षात ठेवा. बस एवढीच इन्फॉर्मेशन आहे. वैश्य 24, क्षत्रिय 22 आणि ब्राह्मण 16. शूद्र नो शूद्र. ठीक आहे. शूद्र एकलव्य जो बाहेरून शिकला तसा.